Hello everyone, welcome back to Axis Academy, an online platform, a way of entering or reaching a destination. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. पुढचा 5वा चॅप्टर की जो आहे आपला अक्षरांची लयबद्ध मांडणी. तर वेळ न घालवता आपण ह्या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत किंवा हे प्रश्न कसे सोडवायचे, या चॅप्टरवरील उदाहरणं कशी सोडवायची हे आपण डिस्कस करूया. तर बघा 5.1 आहे आपला अक्षरांची लयबद्ध मांडणी. त्याच्यामध्ये काही उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवलेली आहेत. आता ही उदाहरणं सोडवायची कशी. आता बहुतेक विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये घोळ होऊ शकतो, कारण याची मांडणी जशा प्रकारे दिलेली आहे, तर तिची मांडणी दिलेली असताना ती प्रश्न सोडवायचे कसे. तर पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की जो तुम्हाला प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये किती लेटर्स दिलेले आहेत त्यांची पहिल्यांदा मोजणी करायची, आणि मोजणी झाल्यानंतर त्यांची एक लयबद्ध मांडणी तयार होते, आणि त्या मांडणीनुसार आपल्याला पर्याय दिलेलं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. बघा, तर पहिला प्रश्न काय आहे, पुढे दिलेल्या उदाहरणातील अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसाठी योग्य पर्याय निवडा. आपल्याला काही प्रश्न आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न काय आहे बघा, तर डॅश आहे इथं. डॅश हा डॅश जो आहे तो पण आपल्या प्रश्नाचाच एक भाग आहे, आणि काउंट करताना आपण तो डॅश पण आपण काउंट करायचा आहे. बघा, डॅश आहे BA डॅश, पुन्हा A डॅश A डॅश A आणि B असं आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, एक गणित दिलेलं आहे, त्याच्यावरती आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आता हे सोडवायचं कसं. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, ह्याची संपूर्ण जी तुम्हाला लेटर्स दिलेले आहेत इन्क्लुडिंग डॅश, डॅश सहित हे सगळे लेटर आपल्याला पहिल्यांदा मोजायचे आहेत. तर किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, किती आपले टोटल 12 लेटर्स इथं आहेत. आता काय करायचं, याचे 3 किंवा 4 गटामध्ये याची विभागणी करायची. आपण 4 गटामध्ये यांची विभागणी करूया. बघा, 1 2 3 आणि 4, 1 2 3 डॅश धरून 4, 1 2 3 4. आपण काय केलं, पहिल्यांदा लेटर्स जे आहेत डॅश सहित सगळे लेटर्स आपण मोजलेत, आणि पुन्हा त्यांची 4 गटामध्ये काय केलेली आहे, विभागणी केलेली आहे. आता ही जी विभागणी आहे ते आता सोडवायचं आहे. बघा आपल्याला कसं, इथं बघा पहिली सिरीज काय आहे, डॅश आहे, BAB दिलेला आहे. दुसऱ्या सिरीज मध्ये A डॅश A आणि डॅश दिलेला आहे, आणि तिसऱ्या सिरीज मध्ये काय दिले बघा, A डॅश A आणि B दिलेले. आता पहिल्यांदा आपण पहिली सिरीज पूर्ण करूया. बघा, डॅश आहे इथं, B आहे. आता दोन्ही सिरीज मध्ये बघायचं, B च्या आधी डॅश आहे. आता इथं बघा, B च्या आधी A आहे, म्हणजे साहजिकच ह्या B च्या आधी इथं काय आपल्याला येणार, A येणार. म्हणजे आपली पहिली सिरीज एक तयार झाली. काय झाली, ABAB. आता जशी पहिली सिरीज तयार झालेली आहे ती सिरीज आपण इतर राहिलेल्या 2 सिरीजला लागू करायची. बघा, इथं ABAB ही सिरीज मिळालेली आहे. आता इथं बघा, A डॅश A डॅश, म्हणजे साहजिकच इथं काय असणार आहे, B, आणि इथं असणार आहे B. म्हणजे दुसरी सिरीज काय तयार झाली आपली, ABAB. बघा, सेम आहे पहिली दुसरी. आता तिसरी तयार होते का, बघा, A डॅश आहे आणि AB आहे, म्हणजे A इथं असल्यावरती इथं काय असणार आहे, साहजिकच B असणार आहे. बघा, ABAB ABAB ABAB, म्हणजे रिकाम्या जागी जे आपले डॅश होते तिथं काय आलेलं आहे बघा, पहिल्यांदा A आलाय, पुन्हा इथं B, पुन्हा B आणि पुन्हा B. हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. फायनल आन्सर आपलं काय आहे, ABBB. पर्यायामध्ये बघा कुठं आहे, तर ऑप्शन नंबर 3 हे काय आपलं असणार आहे, बरोबर असणार आहे. बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, तर संपूर्ण जे आपले अल्फाबेट्स होते इन्क्लुडिंग डॅश सहित आपण सगळे त्यांची मोजणी केली. मोजल्यानंतर 12 काय आहेत आपले संपूर्ण अल्फाबेट्स आहेत डॅश सहित, आणि पुन्हा आपण त्याची काय केलेली आहे, 3 किंवा 4 गटामध्ये आपण त्याची विभागणी करतो. आपण इथं 4 गटामध्ये विभागणी केलेली आहे. पहिल्यांदा आपण पहिली सिरीज सोडवून घ्यायची, आणि देन त्याच्यानंतर 2 सिरीजला तीच क्रायटेरिया लागू करायचा, आणि त्याच्यावरती आपल्याला उत्तर हे सहजच मिळून जातं. सेकंड काय आहे बघा, सेम तसंच आहे. बघा, L आहे डॅश ML डॅश NMLL डॅश ML. आता हे काय आहे, आपल्याला एक गणित दिलेलं आहे किंवा एक उदाहरण दिलेलं आहे, आणि त्याचे ऑप्शन दिलेले आहेत. पुन्हा आपण काय करायचं आहे, तीच पायरी. पहिल्यांदा काय, मोजायचे सगळे लेटर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पुन्हा हे लेटर सुद्धा किती आपल्याला आलेले आहेत, तर 12 आलेले आहेत.
परत आता दुसरी पायरी काय आहे, सेकंड स्टेज त्यांची विभागणी करायची. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 4 गटामध्ये आपण काय केलेलं आहे, यांची विभागणी केलेली आहे. आता पहिली सिरीज सोडवा बघा, L-M आहे. आता दुसऱ्या सिरीज मध्ये बघायचं, M च्या आधी इथं N आहे, म्हणजे साहजिकच इथं डॅशच्या आधी इथं M आहे, इथं डॅशच्या आधी काय असणार आहे, N असणार आहे. म्हणजे पहिली सिरीज आपली काय तयार झाली, L-N-M-L, L-N-M-L ही आपली पहिली सिरीज तयार झाली. आता हीच इथं लागू करायची. बघा N च्या आधी काय आलं, इथं बघा N च्या आधी L आहे, म्हणजे इथं L येणार, इथं L नंतर काय येणार, M येणार. बघा बरं दुसरी सिरीज तशीच तयार झाली का, L-N-M-L, L इथं N येणार, N-M-L. बघा पहिली सेम, दुसरी तशीच आणि तिसरीही तशीच. रिकाम्या जागी कोणते अक्षर आलेत बघा, रिकाम्या जागी आलेत, आपलं पहिल्यांदा N आलाय, दुसरा L आलाय आणि पुन्हा N आलाय. ऑप्शन मध्ये बघा फोर्थ ऑप्शन आपलं काय असणार आहे, या उत्तरासाठी बरोबर असणार आहे N-L-N हे आपलं फायनल उत्तर आलेलं आहे. पहिलं सोडवलं त्याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण सोडवलेलं आहे. आता तिसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया. बघा काय आहे, M-M-M-M-H-M-M-H-H-M-H-H-H. तुम्हाला पुन्हा अल्फाबेट्स दिलेले आहेत, मध्ये डॅश दिलेली आहे. पुन्हा आपली पहिली पायरी वापरायची. आपण पहिल्यांदा सगळं मोजून घ्यायची अक्षर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. टोटल आपले किती अल्फाबेट्स आहेत, तर 20 आहेत, इन्क्लुडिंग डॅश सहित. आता पुन्हा सेकंड स्टेज काय आहे, तर याचं काय करायचं, आपण 4 गटामध्ये यांची विभागणी करायची. करा विभागणी, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि देन 1 2 3 4. आता पहिला गट आपल्याला पूर्ण दिलेला आहे, याच्यामध्ये कुठेही डॅश नाहीये. बघा M-M-M-M चा आपला हा पहिला गट तयार झालेला आहे, म्हणजे इथे 4 वेळा M दिलेला आहे. पुन्हा बघा इथं काय आहे, H-M-M आणि इथं डॅश आहे. आता पहिला गट आपला पूर्ण आहे, त्यामुळे पहिल्या गटामध्ये बघा M च्या नंतर, इथं M च्या नंतर काय आहे, पुन्हा Mच आहे, M च्या नंतर Mच दिलेलं आहे. पुन्हा बघा इथं H आहे, पुन्हा H आहे, पुन्हा M आहे. आता पुन्हा M च्या नंतर काय येणार, जसं आपण दुसऱ्या गटामध्ये लिहिलं M नंतर Mच लिहिलं, तसं आपल्याला तिसऱ्या गटामध्ये पण पुन्हा M नंतर Mच येणार आहे. चौथा गट बघा H-H-H, बघा H-H नंतर पुन्हा M आहे, म्हणजे इथं पण काय येणार आहे, तुमचं Mच येणार आहे. आणि चौथा गट आहे H-H-H-H, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा पहिला गट हा पूर्ण दिला होता, 4 वेळा M होतं. बघा इथं 4 वेळा M आहे, इथं काय आहे तर 3 वेळा M आहे, इथं 2 वेळा M आहे आणि चौथ्या गटामध्ये 1 वेळा M आहे. या पद्धतीने पण तुम्ही हे गणित सोडवू शकता. त्याच्या उलट बघा दुसरा अल्फाबेट आपल्याला H दिलेला आहे. त्या पहिल्या जो रो आहे आपला त्याच्यामध्ये H काय आहे, 1 वेळा H आहे. या सेकंड रो मध्ये 2 वेळा H आहे, थर्ड रो मध्ये 3 वेळा H आहे आणि या लास्ट रो मध्ये 4 वेळा H आहे. म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही अशी गणितं सोडवू शकता. म्हणजे हे अल्फाबेट्स किती आहेत, ते कोणत्या गटामध्ये किती नंबरला आलेले आहेत किंवा किती किती नंबरला ते अल्फाबेट्स त्यांनी मांडलेले आहेत, अशा पद्धतीने सुद्धा ही गणितं तुम्ही सोडवू शकता. म्हणून बघा आता इथं जे रिकामी जागा होती तिथं काय उत्तर आपल्याला आलेलं आहे, बघा M, दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये पण M आणि तिसऱ्या रिकाम्या जागेमध्ये पण M, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर काय सापडलेला आहे, M. बघा पर्यायामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हा काय असणार आहे आपला, इथं बरोबर असणार आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं पण आपल्याला उदाहरण सोडवता आलं पाहिजे. थोडंसं याच्यामध्ये लॉजिक लावणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीनं सगळी गणितं जर सोडवली तर काही गणितं तुम्हाला सुटणार नाहीत. हे थोडंसं असं वेगळ्या विचाराने सुद्धा ही गणितं सोडवली जातात. आता लास्ट काय आहे बघा, पुन्हा तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे, M आहे, डॅश आहे, O-M-M-N डॅश M डॅश N-O-M-M-M N डॅश M, अशी ही एक तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे.
आता याचं पण काय करायचं, पहिल्यांदा काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती टोटल आलेले आहेत? 16 अक्षर आलेली आहेत किंवा 16 अल्फाबेट्स आहेत. 4 4 चे गट करा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. पुन्हा आपण 4 4 चे गट केलेले आहेत. पहिली सिरीज बघा काय येतं, M-O-M आलेला आहे. M-O-M. दुसरी सिरीज बघा M-N-M आलेला आहे. तिसरी सिरीज बघा -N-O-M आलेला आहे. आता तिसऱ्या सिरीज मध्ये आपल्याला O सापडला इथं. आता इथं पण O आहे, मग O च्या आधी डॅश आहे आपलं, मग इथं O च्या आधी कोण आहे? N आहे, म्हणून इथं O च्या आधी डॅश जे आहे तिथं आपलं काय येणार? N येणार. आता इथं N आहे बघा, दुसऱ्या सिरीज मध्ये पण N आहे आणि चौथ्या सिरीज मध्ये पण N आहे. चौथ्या सिरीज मध्ये N च्या आधी M आहे आणि दुसऱ्या सिरीज मध्ये पण N च्या आधी M आहे, म्हणून इथं N च्या आधी जी डॅश आहे तिथं पण काय येणार? आपलं M येणार. आता बघा इथं M आहे, दुसऱ्या सिरीज मध्ये इथं M आहे आणि डॅश आहे. आता इथं बघा M आहे, इथं O आहे, पुन्हा इथं M आहे, इथं O आहे, म्हणजे इथं M आहे म्हणून इथं आपण O जर लिहिला. सेकंड लास्ट बघा काय आहे? M-N, पुन्हा इथं M नंतर काय आहे? O आहे. पहिली सिरीज काय मिळाली बघा आपल्याला? M-N-O-M. दुसरी बघा M-N-O-M. तिसरी बघा M-N-O-N. M. चौथी बघा M-N-O-M. सगळ्या सिरीज सेम आल्यात का बघा? M-N-O-M, 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 M-N-O-M. आल्यात का सगळ्या सिरीज सेम? आणि जे रिकाम्या जागेमध्ये आपण जे अल्फाबेट्स टाकलेले आहेत ते बघा कोणते आहेत? तर पहिला आहे N, दुसरा आहे O, तिसरा आहे M आणि चौथा आहे O. हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. पर्यायामध्ये शोधा. N-O-M-O कुठं आहे? N-O-M-O म्हणजे सेकंड जे ऑप्शन आहे ते आपलं काय आहे? या प्रश्नाचं उत्तर हे आहे आलेलं आहे. बघा ह्या पद्धतीची थोडीशी अवघड अशी उदाहरणं ह्या 5.1 मध्ये अक्षरांची लयबद्ध मांडणी किंवा जो 5वा आपला टॉपिक आहे त्याच्यामध्ये अशी थोडीशी अवघड उदाहरणं आहेत. जर तुम्हाला या उदाहरणावरती आणि जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तसे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता की 5.1 असेल, 5.2 असेल, याच्यावरची आम्हाला अधिक उदाहरणं बघायची आहेत किंवा सोडवायची आहेत, तर तुम्ही कमेंट्स आम्हाला करू शकता. आणि आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर नेहमीप्रमाणेच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड देन थँक्यू.